चषक 2025 हे अप्रतिम पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. रबर बॉलची एक अप्रतिम स्पर्धा. त्याचे मुख्य शिल्पकार गणेशजी म्हात्रे भालगाव शाखा प्रमुख यांच्या माध्यमातून हे अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा 10 संघ आज आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना असेल कोपर विरोधात पिसवली, दुसरा सामना दातिवली विरोधात नांदिवली कोलीवाडा, तिसरा सामना असेल खोनी विरुद्ध दिवा, चौथा सामना वरप वर्सेस आडिवली आणि शेवटचा अंतिम सामना असेल रांजणोली विरुद्ध चेंज द गेम वडवली बी. असे हे आजच्या दिवसातील संघ आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना कोपर विरुद्ध पिसवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल त्वरित कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण यायचं आहे. टॉस केला जाईल पहिल्या मॅचचा. टीम पिसवली विरोधात कोपर. चला दोन्ही संघांचे संघनायक आपण त्वरित या सामन्याला देखील सुरुवात करणार आहोत. कोपर टीमचे कॅप्टन आणि पिसवली टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. पहिल्या सामन्याचा टॉस केला जाईल. साहिल भोईर येत आहेत टीम पिसवलीचे कॅप्टन आणि कोपर्स टीम दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टॉस केला जाईल पहिल्या तर या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार गणेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून इथून मात्र टॉस केला आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच टीम कोपरने.
चला सर्व खेळाडूंना विनंती असेल मैदानाच्या बाहेर या आणि टीम कोपर या टीमला विनंती असेल आपला डिसिजन त्वरित कळवायचा आहे. पहिला सामना असेल कोपर विरोधात पिसवली, 4 षटकांचा सामना असेल. चेसिंग कंपल्सरी असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी याची नोंद घ्यायची आहे. कालच्या दिवसाचा विचार केला तर जय भोले नेवाली या टीमने अंतिम फेरीमध्ये मजल मारली आहे. अतिशय सुंदर सामना कालच्या फेरीतील सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळाली. पागड्याचा पाडा विरोधात जय भोले नेवाली या दोन टीममध्ये आणि जय भोले नेवाली या टीमने विजय प्राप्त करत असताना थेट मेगा फायनलमध्ये प्रवेश केला. चला विनंती असेल टीम कोपर आपला डिसिजन त्वरित कळवायचा. 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. रबर बॉल पावसाळी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर असं आयोजन ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला घरबसल्या देखील पाहायला मिळेल. सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा. आजचा हा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 10 संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये खेळणार आहेत. चला कोपर टीमला विनंती असेल आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. टीम कोपर आणि बॅटिंग असेल पहिल्या सत्रामध्ये. बॅटिंग करताना दिसेल ती म्हणजेच पिसवली टीम. कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला आपल्याला बसण्याची देखील सुविधा केली आहे. तिथे आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. टीम पिसवली. दोन्ही संघाचे 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये या. टीम पिसवली आणि टीम कोपर दोन्ही टीमचे 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये येऊ द्यात आणि त्वरित आपण सामना सुरू करणार आहोत. पहिला आजच्या दिवसामधील सामना कोपर विरोधात पिसवली. टीम कोपरने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. तर पिसवली टीमला विनंती आहे आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन बसायचं.
तर दोन्ही टीमला विनंती आहे, एक सूचना आहे तुमच्यापर्यंत, LB विकेट बाद असणार आहे याची देखील नोंद घ्या. आणि किपरच्या हातामधून जर चेंडू सुटला तर रन धावू शकता. पहिल्या सामन्याला होते सुरुवात पिसवली विरुद्ध कोपर या दोन टीम मध्ये आपण सामना पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वयं पाटील आणि साहिल पाटील अशी टीम पिसवलीच्या माध्यमातून सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती टीम कोपरच्या माध्यमातून कोपर या टीमचा 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा. गोलंदाजी मार्कवरती कोपर टीमच्या माध्यमातून पहिलं षटक फेकण्यासाठी होतं रुपेश पाटील. स्ट्रायकिंगवरती स्वयं पाटील. पिसवली टीमच्या माध्यमातून स्ट्रायकिंगवरती स्वयं, नो स्ट्रायकिंगवरती साहिल अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला होते सुरुवात. लेफ्ट आर्म फलंदाज स्ट्रायकिंगवरती स्वयं, गोलंदाजी मार्कवरती रुपेश सज्ज झालाय. पहिला चेंडू, हा चेंडू ऑन साइडला, अप्रतिम फटका, चेंडूला फेकून देतोय. ताकदीचा पूर्णपणे वापर करत असताना शॉर्ट आर्म बॉल या चेंडूला फेकलाय. पहिल्याच बॉल वरती आलाय बिग हिट षटकार. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराने सुरुवात करत असताना स्वयं पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. टीम पिसवलीचा हा एक रायझिंग स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये आपली स्वतःची ओळख पटवून देत असताना टीम कोपरला पहिल्याच बॉलवरती इथून मात्र 6 धावा पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 6. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सुंदर अशी स्पर्धा, रबर बॉल पावसाळी क्रिकेटचं हे सुंदर आयोजन. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार गणेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. धर्मवीर चषक सुरुवात दर्जेदार केली आहे टीम पिसवलीने. स्वयं पाटील स्ट्रायकरवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. षटकार आलाय पहिल्याच बॉलवरती. कमबॅक करावा लागेल. गोलंदाज रुपेश पाटील आहेत टीम कोपरच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म फलंदाजासाठी अर्ध विकेटने गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा इथून मात्र ऑन साइडला टर्न केला. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही टीमचे टोटल सरकले पुढे 8. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. राऊंड विकेटने येतात गोलंदाजी मार्गवरती. ट्रॅक चेंज करत असताना हा चेंडू अप्रतिम पडल्यानंतर हलकासा बाहेरून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू येत असताना चांगलं कमबॅक करतोय रुपेश पाटील. टीम कोपरच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. धावसंख्या 8.
हा चेंडू सुंदर फटका पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूचा पाठलाग करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3ने टीमचे टोटल सरकले पुढे. धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये 11 धावा. 11 ऑन अ बोर्ड. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल साहिल. ओर द विकेटने रुपेश. हा चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. तो चेंडू इथून मात्र फेकत असताना डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकामधील अंतिम चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 11. चांगलं कमबॅक केलं रुपेशने. पुन्हा एकदा इथून मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून देतोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय या षटकामधील दुसरा बिग षटकार. पहिल्या षटकाचा खेळ होतोय संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते पिसवली टीमची धावसंख्या 17 धावा. दुसऱ्या षटकामध्ये येतोय बॉलिंग करण्यासाठी गोलंदाज करण मात्र येतोय. उलटा चेंडू इथून मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत मात्र बंदूल प्रेक्षक चेंडू जाईल 2 टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे येतोय. हा चौकार. चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती 21 धावा पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत मात्र पंचांचा इशारा येतोय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. चौकारानंतर हा ब्रँडेड हिट षटकार. सुरुवात अप्रतिम दाखवली आहे टीम पिसवलीने बॅटिंग करत असताना. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 27 धावा. पुन्हा एकदा इथून मात्र वेगाने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा पूर्ण केल्या. 3 टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 30 धावा पाहायला मिळत आहेत. 30. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते करण मात्रेचं. एक विस्फोटक फलंदाज आहे टीम कोपरचा गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा इथून मात्र बॅटच्या रेंज मध्ये हा चेंडूला पाठवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे येतो हा ब्रँडेड हिट षटकार. षटकाराने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 36 धावा. येतो हा डॉट चेंडू. कमबॅक केलं षटकारानंतर. बॉलिंग चांगली करावी लागेल टीम कोपरला. शेवटचा अंतिम बॉल असेल. पुन्हा एकदा इथून मात्र अप्रतिम चेंडू फेकी गेले डॉट चेंडू आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 2 संपन्न झाले. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा.
तिसऱ्या षटकामध्ये येतोय अंकित पाटील, येतो गोलंदाजी मार्क वरती उर्ध्व विकेटने. पहिला चेंडू इथून मात्र बॅटची कडा, क्षेत्ररक्षक आहेत शॉट थर्डमॅन क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव इथून मात्र ऍड केली जाईल. धावसंख्या एकने पुढे सरकली 37 धावा. अंकित पाटीलचा इथून मात्र वापर केला जातो टीम कोपरच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. हा चेंडू फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, एका टप्प्यावरती चेंडूला फील्ड केलं, दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या बरोबरीने धावसंख्या सरकले पुढे. धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. हा चेंडू इथून मात्र बॅटची कडा, चेंडू जातोय फाईन लाईक क्षेत्रामध्ये, दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पंचांचा इशारा आलाय, 9 चेंडू आहे, 9+2 एकूण 3 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. इथून मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू, पंच आमच्याकडे वळतील, वाईट बॉल, पंचांचा इशारा आलाय. एस्टनच्या बराचसा बाहेरून जाणारा हा चेंडू. चांगली बॉलिंग करावी लागेल अंकित पाटीलला. कमबॅक करणं फार गरजेचं आहे टीम कोपरला, कारण की गोलंदाजी म्हटली तर पिसवली टीमची खूप सुरेख आहे. हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलने कमबॅक केलं अंकितने. धावसंख्या स्थगित 43 या आकड्यावरती षटक क्रमांक 3 सुरू आहे. हा चेंडू इथून मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, कोणती चुकी होत नाहीये आणि पहिला ब्रेक थ्रो मिळून देतो अंकित पाटील. न्यू बॅट्समन इनटू द ग्राउंड संजय पाटील. टीम पिसवली च्या माध्यमातून जातोय मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन साठी. संजय पाटीलकडे देखील एक दांडगा अनुभव आहे, बऱ्याच वर्षांपासून सातत्याने हा खेळाडू पिसवली टीमला एक चांगली चालना देणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. तोच मैदानाच्या आतमध्ये संजय पाटील. तिसऱ्या क्रमांकावरती धावसंख्या 43. कमबॅक केला, हा चेंडू फटका सुंदर आहे, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, मात्र एका टप्प्यावरती षटकार आहे. सरळ सीमारेषा पलीकडे हा चेंडू जात असताना 6 टीमची टोटल सरकले पुढे. धावसंख्या 49 धावा. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 49 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. पुन्हा एकदा इथून मात्र हा चेंडू पाहावा लागेल, व्हाईट बॉल, खराब चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 50. अर्धशतक कंप्लीट झालं टीम पिसवलीचं. 50 धावा धावफलकावरती लागले गेलेत. यॉर्क लाईनचा हा चेंडू, इथून मात्र एक धाव पूर्ण. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 3 संपन्न झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 52 धावा. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती येतो.
अंतिम ओव्हरमध्ये जीत मात्र येतोय. स्ट्रायकरवरती स्वयं पाटील आघाडीचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र पाहावं लागणार आहे. एक धाव पूर्ण केली जाते. यष्ट्यांच्या वरून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुंदर फटका. एक धाव पूर्ण. दुसरीचा इथून मात्र दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. दोनच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजेच टोटल 55. 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक शेवटचं सुरू आहे. जीत मात्र स्ट्रायकिंगवरती संजय पाटील. उलटा चेंडू इथून मात्र पाहावं लागेल. नक्कीच इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सिंगल डबलच्या सहाय्याने या षटकामध्ये पुढे सरकत असताना स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले ते म्हणजेच 57. 57 धावा. पुन्हा एकदा एक लाईनचा हा चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती सिंगलच्या मदतीने 58 धावा धावफलकावरती या षटकामधील चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. जीतने पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव इथून मात्र मिळेल. दुसरीचा प्रयत्न आणि अशा पद्धतीने इथून मात्र 2 धावा मिळतील या चेंडूवरती. दोन्ही टीमची टोटल सरकली पुढे. 60 धावा धावफलकावरती. अंतिम बॉल बाकी असणारे या षटकामध्ये. चांगलं कमबॅक केलं जीत मात्रेने. कोणताही मोठा फटका मारून देत नाही या गोलंदाज. पुन्हा एकदा इथून मात्र एकच धाव. दुसरीचा प्रयत्न आणि दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनरच्या स्वरूपामध्ये बाद होईल आणि अशा पद्धतीने पहिल्या सत्राचा खेळ होतोय संपन्न. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात 61 आणि 62चा टार्गेट ठेवण्यात आलं टीम कोपर या टीम पुढे. यापुढील सामना असेल नांदिवली कोलेवाडा आणि दातिवली या दोन टीमचे कॅप्टन आपण त्वरित कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. टॉस केला जाईल. टीम दातिवलीचे कॅप्टन आणि टीम नांदिवली कोलेवाडा. टीम कोली नांदिवली आणि टीम दातिवली या टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. टॉस केला जाईल दुसऱ्या सामन्याचा. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला घर बसल्या देखील पाहायला मिळेल. नक्कीच घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत असलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं सहर्ष स्वागत.
सामन्याला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. धावा धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये बघितले आपण 61 आणि 62चं टार्गेट ठेवण्यात आलं टीम पिसवलीने कोपर या टीमच्या पुढे. कोपर टीमची सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. रुपेश आणि त्याच्या सोबतीला निनाद. हा चेंडू इथून मात्र वेगवान चेंडू फेकला होता. गोलंदाज बाईची धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 1. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज अनुराग. हा चेंडू इथून मात्र बॅटची कडा. फलंदाज बाद. निनाद ची खेळी संपुष्टात लागणारा कोपट टीमला हा पहिला धक्का. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला. तिसऱ्या क्रमांकावरती अंकित म्हात्रे ज्याने तिसरं षटक सुंदर फेकलं होतं. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना अंकित आणि रुपेश म्हात्रेवरती जिम्मेदारी आहे. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. इथून मात्र संघ अडचणीमध्ये सापडला पहिल्याच ओव्हरमध्ये. इथून मात्र निनाद सारखा फलंदाज बाद होतोय. टीम कोपरला लागणारा हा पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 22च्या माध्यमातून 1 धाव एकवटली गेली आहे. यापुढील सामना असेल दातिवली विरोधात कोळे नांदिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. त्वरित या. हा चेंडू मोठा फटका येतोय अंकितच्या बॅट मधून. अंकितने स्वागत केलंय षटकाराने. धावसंख्या इथून मात्र धावफलकावरती वेगाने पुढे सरकेल. 7 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा जास्त टेकअप झाला. पडल्यानंतर गुडलँड स्पॉट वरनं हा जास्त टेकअप होत असताना अनुराग कडे चांगली बॉलिंग करण्याची क्षमता आहे. टीम पिसवलीचा हा एक अप्रतिम गोलंदाज आहे. पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल. डाऊट चेंडू येत असताना धावसंख्या इथून मात्र धावफलकावरती 7 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या षटकामधील. धावसंख्या धावफलकावरती 7. पुन्हा एकदा इथून मात्र यष्टीरक्षक बेड होत असताना डायरेक्ट हिट नक्कीच करण्याचा प्रयत्न केला होता मात्र आणि अशा पद्धतीने 1 धाव पूर्ण केली गेली. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती टीम कोपरची 8 धावा 1 फलंदाज बाद. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेशजी म्हात्रे मुख्य शिल्पकार आहेत या स्पर्धेचे. शाखा प्रमुख भालगाव. तसेच विनोदजी मडवे असतील. तसेच प्रमोदजी सुरकादे. तदनंतर आपण बालूजी म्हात्रे, धनाजी टोकरे पंच आहेत या स्पर्धेचे. तसेच महाले मामा या स्पर्धेचे मुख्य सपोर्टर आहेत. सर्वांचं इथून मात्र या स्पर्धेला चांगला प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथून मात्र वेगानं बॅट फिरली आहे. बॅटच्या टर्नला हा चेंडू लागत असताना आपण पाहतोय तिथे संजय पाटील आहेत फील्ड करत असताना. धावसंख्या इथून मात्र 1ने पुढे सरकली. धावा धावफलकावरती 9. गोलंदाजी मार्कवरती स्वयं पाटील. ज्या स्वयं पाटीलने सुरुवात दर्जेदार करून दिली होती
पुन्हा एकदा इथून मात्र डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडू येत असताना पुन्हा एकदा पडल्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. चांगली बॉलिंग करत असताना स्वयं पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली. धावा फलकावरती 9 आहेत. पुन्हा एकदा डॉट चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू. नक्कीच इथून मात्र रुपेश मात्रे आहेत स्ट्रायकिंग वरती, जो सलामीवीर साठी आला मैदानाच्या आतमध्ये. मात्र त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती टीमला चांगला स्टार्ट करून देणं गरजेचं होतं. आता मात्र बॅटच्या ऑटो एंडला चेंडू लागतोय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडत असताना क्षेत्ररक्षक थोडस तिथे स्किड झालं. 2 धावा पूर्ण करत असताना इथून मात्र काय क्षेत्ररक्षण करतोय. दोन धाव्याने इथून मात्र धावसंख्या पुढे सरकली. 11 धावा. या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केलं टीम पिसवली या टीमने. अजून एक डॉट चेंडू आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 2 संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये 11 धावा. या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त धावा दिल्या स्वयं पाटीलने 3 धावा दिल्या. तिसऱ्या षटकामध्ये इथून मात्र साहिल पाटील येतो. हा चेंडू इथून मात्र पाहणार आहोत क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. येतो हा ब्रँडेड हिट षटकार. याच फटक्यांची गरज आहे टीम कोपरला आणि इथून मात्र आक्रमणाला सुरुवात केली जाते अंकित च्या माध्यमातून. धावसंख्या 6 पुढे सरकली. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. साहिलचं षटकाराने स्वागत केलं. पुन्हा एकदा इथून मात्र हा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा पद्धतीने षटकारानंतर हा चौकार. 10 धावा येत आहेत 2 चेंडूंवरती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 21 धावा. आता मात्र उर्वरित समीकरण आहे 10 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. 10 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज आहे. जर का पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये मोठे फटके आले असते तर नक्कीच चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळाली असती. मात्र 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या त्या म्हणजेच फक्त 11. पुन्हा एकदा इथून मात्र हाही फटका जाईल आणि अशा पद्धतीने इथून मात्र काय क्षेत्ररक्षण केलंय साहिल भोईरने. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण दाखवतोय 5 धावा सेव्ह करत असताना. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 22 धावा. 22 ऑन अ बोर्ड. चला टीम दातिवली आणि टीम कोळी नांदिवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी त्वरित कॉम्बॉक्स मध्ये या. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतररित्या होत असताना
एकने टीमची टोटल सरकली पुढे धावसंख्या धावफलकावरती 23 रन. बॅटची कडा पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज होईल बाद. रुपेश पाटीलची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज येतो चौथ्या क्रमांकावरती करण म्हात्रे. हा चेंडू मोठा फटका येतोय करण म्हात्रेच्या बॅट मधून. करण म्हात्रे हा ब्रँडेड षटकार ठोकत असताना षटकाराने अकाउंट ओपन केले. करण म्हात्रेने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 29 धावा. धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल क्षेत्ररक्षक आहेत कोणती चुकी होत नाही आणि सुंदर जेल टिपला जातोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सूचित होते फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ होईल संपूर्ण. 3 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते म्हणजेच 29 धावा. भावेश गेल्या मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू इथून मात्र सुजित गोलंदाजी मार्कवरती. अंतिम षटकामध्ये पहिला डॉट चेंडू फकला सुजितने. अंकितने चांगले बॅटिंग केली आहे. अंकित मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडूंमध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच इथून मात्र सामना झुकत असताना टीम पिसवलीच्या माध्यमात पिसवलीच्या बाजूने. धावसंख्या धावफलकावरती 29. 29 लोवर पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त मिळेल चेंडूवरती सिंगल. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते म्हणजेच 30 धावा. पुन्हा एकदा इथून मात्र पंचांचा इशारा येतो हा खराब चेंडू नो बॉल फ्रेट असेल. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. 3 विकेट पडलेत. वाईट चेंडू आहे. धावसंख्या धावफलकावरती 32.
हाईट सुंदर चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ झालाय. डॉट बॉल. पूर्णपणे इथून मात्र विजयाच्या बाजूने पिसवली टीम आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम बॉल आणि हाही चेंडू येतोय डॉट आणि अशा पद्धतीने सामना एका हाती जिंकलाय तो म्हणजेच टीम पिसवली या टीमने. हार्ड लक टीम कोपर. तर आदरणीय सचिनजी साळवे काकडवाल जे समाजसेवक आहेत यांचं शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करायची.